शांतता. नमस्कार. आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहे, पण आपल्याला अनेकदा दिसत नाहीये. आपण बोलतोय गिअर्सच्या छुप्या भाषेबद्दल. बरं, सगळ्यात आधी हा प्रश्न पडतो की मशीन्सना गिअर्सची गरजच का असते? म्हणजे शक्ती आणि नियंत्रणाची नेमकी काय समस्या आहे जी ते सोडवतात? कधी विचार केलाय का? गाडीचं इंजन तर मिनिटाला हजारो वेळा फिरतं प्रचंड वेगाने. मग गाडी इतकी हळू आणि तरीही इतकी ताकदीने पुढे कशी काय जाते? हाच तर तो मूळ प्रश्न आहे आणि याच्याच समाधानासाठी गिअर्स तयार केले गेले. ते प्रचंड वेगाला नियंत्रित गती आणि शक्तीमध्ये बदलण्याचं काम करतात. आणि याचं उत्तर आहे गिअर्स. हो, हा एक साधा पण इतका जबरदस्त शोध आहे की तो जणू काही गतीचं भाषांतरच करतो. पॉवर सोर्स आणि त्याचं काम ह्यांना जोडणारी ही एक यांत्रिक भाषाच आहे, असं म्हणायला हरकत नाही. तर मग ही यांत्रिक भाषा शिकायची असेल तर सगळ्यात आधी तिचे मूळ शब्द समजून घ्यावे लागतील नाही का? आणि तो शब्द म्हणजे गिअरचा एक दात. चला, त्याची रचना जरा जवळून पाहूया. आपण सुरुवात करणार आहोत सगळ्यात सोप्या प्रकारापासून, तो म्हणजे स्पर गिअर. तुम्ही पाहू शकता एका सिलेंडरवर सरळ दात बसवलेले आहेत. याचं डिझाईन इतकं मूलभूत आहे की बाकीचे अनेक गिअर्स याच तत्वांवर आधारित आहेत. बघा, जसं आपण एखादी भाषा शिकताना आधी शब्दसंग्रह पाठ करतो, तसंच गिअरला समजून घेण्यासाठी आधी त्याचे भाग माहिती पाहिजेत. एडेंडम, डेडेंडम, फेस, फ्लँक, टॉपलँड आणि बॉटमलँड ही सगळी त्याची व्होकॅब्लरी आहे असं समजा. ठीक आहे, तर यातल्या दोन सर्वात महत्त्वाच्या संकल्पना आधी समजून घेऊया: ॲडेंडम आणि डिडेंडम. सोप्या भाषेत सांगायचं तर ॲडेंडम म्हणजे पिच सर्कलच्या वर दाताची उंची आणि डिडेंडम म्हणजे पिच सर्कलच्या खाली दाताची खोली. एक प्रकारे ॲडेंडम हा दाताचा देणारा भाग आहे आणि डिडेंडम हा दुसऱ्या दातासाठी जागा करून देणारा म्हणजे घेणारा भाग आहे. आता इथून पुढे खरी गंमत सुरू होते, कारण गिअरचं खरं काम ज्या गोष्टीवर अवलंबून आहे ती गोष्ट आपल्याला डोळ्यांना दिसतच नाही. हो, हा आहे गिअरचा एक अदृश्य आराखडा. या अदृश्य आराखड्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिच सर्कल. हे एक काल्पनिक वर्तुळ आहे. विचार करा की जिथे दोन गिअर्स एकमेकांना भेटतात तिथे ते एकमेकांवर अगदी सहजपणे फिरतात. ही जी त्यांची भेट रेषा आहे ना, तेच हे पिच सर्कल. इथेच शक्तीचं हस्तांतरण अगदी परफेक्ट होतं. आणि हा आराखडा कसा तयार होतो तर बघा, सगळ्यात आधी येतं पिच सर्कल, जी आहे संपर्काची रेषा. मग येतं ॲडेंडम सर्कल, जे दातांच्या बाहेरील टोकांना दाखवतं. त्यानंतर आहे रूट सर्कल, जे दातांच्या तळाला दाखवतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं बेस सर्कल. हे ते खरं वर्तुळ आहे ज्यावरून दाताचा तो विशिष्ट वक्र म्हणजे कर्व काढला जातो. ही सगळी अदृश्य वर्तुळं मिळून एक अचूक डिझाईन तयार करतात. आणि या सगळ्या अचूक भूमितीचा, या डिझाईनचा उद्देश काय तर तो हाच आहे की गिअर ट्रेन कोणत्याही स्लिपशिवाय गती प्रसारित करते. म्हणजे थोडीही ऊर्जा वाया न घालवता, कोणतंही नुकसान न होता गतीचं अगदी परफेक्ट हस्तांतरण करणं. बरं, हे सगळं डिझाईन ठीक आहे, पण मग गाडीच्या गिअरबॉक्समध्ये जसं होतं तसं स्पीडवर इतकं अचूक नियंत्रण मिळतं कसं? यामागे काय नियम आहे? तर हे अचूकपणे मोजण्यासाठी काहीतरी मार्ग असेल ना? नक्कीच आहे. आणि गंमत म्हणजे यामागे खूप साधा, सरळ आणि सुंदर गणितीय नियम आहे, जो या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवतो. ते सूत्र बघण्याआधी त्यातले व्हेरिएबल्स म्हणजे काय ते पटकन बघूया. एन म्हणजे स्पीड किंवा आरपीएम आणि टी म्हणजे दातांची संख्या म्हणजेच टीथ. N1 आणि T1 हे ड्रायव्हर गिअरसाठी म्हणजे जो गिअर फिरवतो त्याच्यासाठी, आणि N2 आणि T2 हे ड्रिव्हन गिअरसाठी म्हणजे जो फिरवला जातो त्याच्यासाठी. आणि हा आहे तो गोल्डन रूल, N1T1 = N2T2. हे सूत्र इतकं शक्तिशाली आहे, याचा सरळ अर्थ असा की पहिल्या गिअरची गती आणि त्याच्या दातांची संख्या यांचा गुणाकार हा दुसऱ्या गिअरच्या गती आणि त्याच्या दातांच्या संख्येच्या गुणाकारा इतकाच असतो. म्हणजे एका गिअरला दात कमी असतील तर तो जास्त वेगाने फिरणार. किती सोपं आहे! तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकत्र जोडून बघूया. म्हणजे शब्दसंग्रहापासून थेट संभाषणापर्यंतचा प्रवास कसा होतो ते पाहू. बघा, हे किती सुंदर आहे! दातांचा आकार म्हणजे ॲडेंडम आणि डिडेंडम
हा झाला या भाषेचा शब्दसंग्रह. ती अदृश्य वर्तुळं जसं की पेच सर्कल हे झालं त्याचं व्याकरण. आणि वेलॉसिटीचं सूत्र N1T1 इज इक्वल टू N2T2 हे झालं त्या 2 गिअर्समधलं संभाषण. आणि या सगळ्याचा परिणाम काय, तर अचूक स्लिप फ्री गतीचा हस्तांतरण. सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं आहे. आपण पाहिलंय की स्पर गिअर हा या सगळ्याचा पाया आहे. पण विचार करा, हे तर फक्त एक बेसिक डिझाईन आहे. जर आपण या दातांचा आकार बदलला तर काय होईल, तेव्हा काय घडेल? खरं तर ही फक्त एक सुरुवात आहे. इथून पुढे जटिल आणि विशेष गिअर्सचे एक अख्खं जग सुरू होतं, जे आपल्या आधुनिक जीवनाला प्रत्येक क्षणी शक्ती देत आहे.